मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने दुर्गा पुराणातील ऐकणार आहोत। दुर्गा पुराणमधून देवीचा नवरात्र उत्सव साजरा कसा करायचा, पूजेचा विशेष विधी काय आहे, तरी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आला असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तर देवीचा नवरात्र उत्सवातील पूजेचा विशेष विधी काय आहे ते जाणून घेणार आहोत। तर जन्मजयाने श्री गणेशाय नमो नमः। जन्मजयाने व्यासांना प्रश्न केला, महाराज नवरात्री पर्व असेल तेव्हा काय केले पाहिजे, विशेष करून शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रमध्ये काय केले पाहिजे। तर शारदीय नवरात्रीचा विधी सांगा, चैत्र नवरात्रीचा विधी सांगा, त्याचे फळ कोणते, पूजा करण्याचा विधी कसा असतो, द्विजराज ते सर्व मला विस्तारपूर्वक समजावून सांगा। तेव्हा व्यास म्हणाले, राजा नीट ध्यान देऊन ऐक, नवरात्र पूजेचा कल्याणकारी विधी सांगतो। शरद ऋतूतील नवरात्रात जो आवर्जून करावा, तसाच वसंत ऋतूतील नवरात्र सुद्धा पृथ्वीपूर्वक करावा, कारण हे दोन्ही ऋतू सर्वांकरिता यमद्रष्ट असे सांगितले आहे। शरद ऋतू आणि वसंत ऋतू हे प्राण्यांसाठी असह्य आहेत, यासाठी शुभ होण्याची इच्छा असणाऱ्या प्रयत्नपूर्वक हे नवरात्र केले पाहिजे। हे दोन ऋतू महाघोर असून या काळात रोगराई बळवते आणि प्राण्यांना प्राणहानी होते, म्हणून जाणत्यांनी या काळात चंडिकेची आराधना केली पाहिजे। चैत्र आणि अश्विनीतल्या 9 दिवसात भक्तीने देवीची पूजा आराधना केली पाहिजे। फाल्गुन अमावस्येच्या दिवशी उत्तम प्रकारचे साहित्य जमावे, त्या दिवशी एकदाच हविष्य व कन्य भोजन करावे। चांगल्या सपाट जागी मंडप उभारावा, तो 9 हात लांब आणि 7 हात रुंद असावा। रंगबिरंगी पताकांनी तो सजवावा, मग पिवळी माती, गाईचे शेण असे मिश्रण करून तो सारवावा। मंडपाच्या मधोमध एक वेदी तयार करावी, तसेच 4 हात लांबी रुंदी व 1 हात उंची असेल असे व्यासपीठ बनवावे। तोरणे झालरांनी वगैरांनी मंडप नटवावा, छताला मधोमध एक चांदवा लटकवून द्यावा। मग देवी तंत्रातील जाणकार ब्राह्मणांना रात्रीच बोलावून आणावे व आचारशील वेदज्ञ असावेत। प्रतिपदेला भल्या पाटे उठून विधीपूर्वक स्नान करावे। नदी, तलाव, विहीर किंवा घरातच आंघोळ करावी। नित्यकर्म आपटून घ्यावीत। नंतर सर्व ब्राह्मणांची 16 उपचारांनी पूजा करावी आणि त्यांना पूजेची सुपारी द्यावी। आपल्या ऐपतीप्रमाणे कापड व अलंकार द्यावेत। जर सामर्थ्य असेल तर मुळीच कंजूषपणा करू नये। ब्राह्मण संतुष्ट असतील तर कार्यसिद्धी होण्याची निश्चित असते। देवी चरित्राचे देवी पुराण, दुर्गा पुराण, देवी भागवत पुराण, 9 रूपांची पूजा करावी। देवी चरित्राचे पाठ 1, 2, 3, 5 अथवा 9 ब्राह्मणांकडून करून घ्यावेत। पारायण शांत ब्राह्मणांकडून करावे। वेद मंत्रांनी स्वस्ती वाचन करावे। वेदीवर एक सिंहासन ठेवावे, त्यावर रेशमी वस्त्र अंथरावे, त्यावर 4 हात शस्त्रे अशी अंबिकेची प्रतिमा ठेवावी। रत्न अलंकार परिधान केलेली, मोत्यांची माळा लिहिली, दिव्य वस्त्र नेसलेली अंबिकेची प्रतिमा ठेवावी। रत्न अलंकार परिधान केलेली, मोत्यांच्या माळा लिहिलेली दिव्य वस्त्र पाहिजे आणि प्रमाणबद्ध अंगकाठी असलेली अशीच मूर्ती असावी। तिच्या हाती शंख, चक्र, गदा, कमळ असून ती सिंहाच्या पाठीवर बसलेली असावी। अशी मूर्ती कल्याणकारी असते, नाही तर मग 18 हातांची मूर्ती बसवावी आणि समज मूर्ती नसेल तर हरकत नाही। अशा वेळी मग सिंहासनावर समंत्रक देवी यंत्राची स्थापना करावी। त्या शेजारी कलश ठेवावा, 5 प्रकारची पाने त्यात घालावी, तीर्थ जल करून त्यात सोने रत्ने घालावे। पूजेचे साहित्य व्यवस्थित मांडून ठेवावे। वाद्याचा गजर चालावा। हस्त नक्षत्रयुक्त तिथी अगर नंदा तिथी असल्यास अतिउत्तम। प्रतिपदेच्या दिवशी पूजा व सर्व मनोकामनाची पूर्ती करणारी असते। अगोदर संकल्पाचा उच्चार करावा, नंतर पूजेला आरंभ करावा। संपूर्ण दिवसभर उपवास करावा। रात्री 1 वेळा भोजन करावे, देवापाशी निवेदन करावे, हे माते विंध्यानुसार नवरात्री व्रत करणार आहे तर जगदंबे माते तू माझे संपूर्ण व्रत पार पाड, मला मदत कर। शक्य असेल तेवढे नियम पाळावे। मंत्रोपचारांनी देवीची पूजा अर्चना करावी। चंदन, अगूर, कपूर अशी सुगंधित द्रव्ये करावी। घरात जाळावे, कापूर लोंग जाळावा। त्याचप्रमाणे सुवासिक फुले उदाहरणार्थ मंदार, करज, अशोक, चाफा, लाल कणेर, मालती, ब्राह्मी, बेलाची फळे, तसेच धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत, जगजननीची अशी पूजा करावी। अनेक प्रकारची फळे द्यावी। नारंगी, संत्री, फणस, महांगू, केळी, डाळिंबे वगैरे फळे अर्पण करावी। भक्तिपूर्वक केलेल्या अन्नदानाचे यात फार मोठे महत्त्व आहे बरं का। ज्यांना मांसाहार प्रशस्त आहे त्यांनी पशुचा बळी द्यावा। रेडा, बकरा नाहीतर डुक्कर बळी द्यावे। देवीसाठी जे पशु मृत्यू पावतात त्यांना शाश्वत स्वर्गाची प्राप्ती होते। तो विधी हिंसा म्हणून गणला जात नाही। यज्ञातील पशुवध ही अहिंसाच आहे। सर्व शास्त्राचे एकमत कारण देवतेला अर्पण केलेले पशु स्वर्गात जातात। हवनासाठी जे कुंड करणार आहे त्रिकोणाकार असावे। त्रिकोणी आकार हा शुभ असतो। नित्य
त्रिकाळ पूजा करावी, देवी प्रसन्नतेसाठी गीत संगीत नृत्याची योजना करावी, रोज जमिनीवर झोपावे, वस्त्रांकार भोजन तांबूल वगैरे उपचारांनी दररोज कुमारी पूजन करावे, रोज एक एक कुमारी पूजावी अथवा वाढवून म्हणजे पहिल्या दिवशी 1 कुमारी, दुसऱ्या दिवशी 2 कुमार्या, तिसऱ्या दिवशी 3 कुमार्या एक एक वाढवत जाव्या, 9व्या दिवशी 9 कुमारी पूजाव्या किंवा रोज 9 पूजलेल्या तरी ते प्रशस्त आहे। 1 वर्ष वयाची कुमारी पूजू नये कारण तिला चव वास वगैरे जाणीव नसते। राजा शक्ती यज्ञामध्ये कंजूशी कधी करू नये, ऐपतीप्रमाणे पूजा करावी। 2 वर्षापासून तर 10 वर्षापर्यंतच्या मुलीला कन्या असे शास्त्राने म्हटले आहे। 2 वर्षाची कुमारी, 3 वर्षाची त्रिमूर्ती, 4 वर्षाची कल्याणी, 5 वर्षाची वयाची रोहिणी होय, 6 वर्षाची कालिका माता, 7 वर्षाची चंडिका माता, 8 वर्षाची शांभवी माता, 9 वर्षाची दुर्गा माता, अशा 10 वर्षाची सुभद्रा, जान्हवी। यापेक्षा जास्त वय असेल तर ती सर्वदा वर्ज्य आहे। वरील प्रमाणे जे सांगितले मी तुम्हाला नाव त्याचे नामंत्राने पूजा करावी। आता त्या पूजेचे फळ ऐका। कुमारी पूजेमुळे कोणते फळ प्राप्त होते? दुःख व दारिद्र्य यांचा नाश होतो, तसेच शत्रू नाश होतो, आयुष्य शक्ती वाढ हे फळे प्राप्त होतात। त्रिमूर्तीच्या पूजनाने दीर्घायुष्य व धर्म अर्थ काम यांचा लाभ होतो, तसेच धनधान्यादी वृद्ध आणि वंशवृद्धी होते। ज्याला विद्या यश शत्रूवर विजय हवा असेल त्याने सर्व कामदायिनी कल्याणी देवीची पूजा करावी। वैराला नष्ट करण्याची इच्छा असणाऱ्याला कालिकेची पूजा करावी। ऐश्वर्य संपत्तीसाठी चंडिकेची पूजा करावी। राजाला वश करून घ्यावायचा असेल तर शांभवीची पूजा करावी, त्यामुळे दुःख दारिद्र्य नाश होते। जो कोणी हा अध्याय ऐकेल, जो कोणी ह्या पुराणाचे 2 शब्द सुद्धा श्रवण करेल तरी त्याचे दुःख दारिद्र्य दूर होतील, ऐश्वर्य संपत्तीमध्ये वाढ होईल, जे जिथं जातील तिथं त्यांचा विजय होईल असे सांगितले आहे। मग क्रूर शत्रूचा घात करण्यासाठी किंवा इतर अशाच प्रकारच्या उग्र कार्याच्या सिद्धीसाठी तसेच परलोकी सुख मिळावे अशी इच्छा असेल तर दुर्गा देवीचे पूजन करावे। दुर्गा देवीच्या या अध्यायांचे पठण करावे। सुभद्रेचे पूजन केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जो कोणी हा दुर्गा माताचा अध्याय ऐकतो तरी त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। रोग निवारण होण्याकरता रोहिणीचे पूजन करावे। भक्तिपूर्वक मनापासून शिरस्तू या मंत्राने पूजा करावी। स्त्रीयुक्त मंत्राने दुसऱ्या कोणत्याही मंत्राने पूजा करावी। जी सहज लीला मात्रे करून कुमार तत्वाची निर्मिती करते, ब्रह्मदेवापासून सर्व देवांना उत्पन्न करते, ती कुमारीची ती पूजा करावी। ही कुमारी देवीचे पूजेचा मंत्र आहे। आता इतरांच्या पूजा काली म्हणवायचे मंत्र सांगते। जी सत्व आदी गुणाच्या योगाने त्रिमूर्ती स्वरूपा आहे, नाना रूपिणी आहे, अशा त्रिकाल व्यापिनी त्रिमूर्ती शक्तीची मी पूजा करते। भक्तीचे नित्य कल्याण करणारी म्हणून जिची उपासना केली जाते ती सर्व कामदा कल्याणीची पूजा सांगते। पूर्व जन्मातील सचित कर्माच्या बीजांना जिच्यामुळे अंकुर फुटतात त्या रोहिणीच्या नावाच्या देवीची मी आता पूजा करतो। कल्पांत समयी सर्व स्थावर आणि जंगम विश्वची जी नष्ट करते त्या कालिकेची मी पूजन करतो। चंडमुंडचा नाश करणारी, दुर्गट अशा पापांचा नाश करणारी विराट स्वरूपिणी अशी चंडिका, तिचे मी पूजन करतो। अहेतुकपणे जी प्रकटते त्या सुख देणाऱ्या शांभवीची मी पूजा करते। जी निज भक्तांना घोर संकटातून वाचवते त्या सर्व देवांना जी जाणता येणे शक्य नाही ती दुर्गा नावाची मी पूजा करते। अभद्र गोष्टीचा नाश करून भक्ताचे नेहमी शुभ करते अशा सुभद्रा देवीची मी पूजा करते। प्रत्येक स्वरूपाचे पूजन करते वेळी वरील प्रमाणे सर्व मंत्र जे मी तुम्हाला सांगितले आहे की याची मी पूजा करते तसे बोलावे आणि नंतर त्यांना गंध फुले माळा वस्त्रंकार सुगंधित द्रव्य अर्पण करावी। आणि मग नवरात्री व्रत केल्यामुळे कोणती फळे प्राप्त होतात? व्यासांनी पुढे सांगवयास आरंभ केला। ते म्हणाले, कुमारी पूजनासाठी ज्या कन्या आवश्यक आहेत त्या कन्यांची लक्षणे ऐका। प्रथम वर्ज कन्यांची लक्षणे सांगतो। कुष्ठरोगी, शतविषित असलेली, अंगाला दुर्गंधी येणारी, अपंग, नीच कुळातील कन्या नसावी, तसेच ती जन्मांध असेल, तिरळी, कुरूप असेल, अंगावर फार केस असलेली, रोगी, तसेच मासिक पिरियडमध्ये रजोदर्शन होणारी नको। पुरुष शरीराची पूर्ण दिवस भरण्यापूर्वी जन्म झालेली, विधवेची मुलगीची, अविवाहित स्त्रीला झालेली मुलगी, सर्व कन्या योग्य नाहीत। आता पूजनेसाठी योग्य कोणत्या कन्या आहेत ते ऐका। निरोगी, सुस्वरूप, बांधेसूत, चांगल्या कुळामध्ये जन्मलेल्या, अव्यंग्य अशी असावी, सर्व प्रकारच्या कार्यसिद्धीसाठी ब्राह्मण, विजयप्राप्तीसाठी क्षत्रिय कन्या, लाभासाठी वैश्य, शूद्र जातीचे कन्येचे पूजन करावे। ब्राह्मणांनी ब्राह्मण कन्येची पूजा करावी। क्षत्रियांनी ब्राह्मण अगर क्षत्रिय कन्या, वैश्यांनी ब्राह्मण, क्षत्रिय अगर वैश्य कन्या, शूद्रांनी कोणत्याही वर्णाच्या कन्याचे पूजन करावे। शिल्पकारांनी मात्र आपल्या शिल्पी जातीच्या कन्याचेच पूजावे। नवरात्रीच्या 9 दिवसात हे पूजन करावे। समज
एखाद्याला दररोज पूजा करणे शक्य नसेल त्याने अष्टमीला विशेष प्रकारे पूजन करावे। याचे कारण असे की पूर्व दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी कोट्यावधी योगिनासही भद्रकाली प्रकट झाली होती। ती अष्टमी तिथीला प्रकट झालेल्या होत्या, म्हणून नवरात्रीमधील अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे। त्या दिवशी जी पूजा करावयाची त्यामध्ये जास्त उपचार असावेत। सांग्र संगीत पूजा करणे, खिरीचे हवन करावे, क्षत्रियांसाठी रक्तमासाचे बलिदान हवन प्रशस्त आहे। ब्राह्मणांना भोजन अर्पण करून फळे फुळे दिल्याने जगदंबा माता संतोष होते। आणखी एक गोष्ट म्हणजे जर कुणा एखाद्याला 9 दिवस उपास करणे शक्य नसेल मग त्याने 3 दिवस उपास करावा। सप्तमी, अष्टमी, नवमी असे 3 उपास केले तरी संपूर्ण पुण्यफळाची 9 दिवसाची पुण्यफळाची प्राप्ती होते। नित्य पूजा, कुमारी पूजन, होम, ब्राह्मण भोजन केल्यामुळे व्रताची पूर्ती होते। इतर अनेक व्रते दाने पुष्कळ आहेत, पण नवरात्रीच्या व्रताबरोबर कुठल्याही प्रकारची तुलना होणार नाही। नवरात्रीचे हे पुण्य कधीच संपणार नाही। नवरात्रीचे हे 9 दिवस तुम्ही जी पूजा करणार, जी अर्चना करणार, जी सेवा करणार, ते 9 दिवस ते पुण्य तुमच्या सोबतच राहील। ते पुण्य कधीच संपणार नाही। हे अक्षय पुण्याची प्राप्ती होईल। जो कोणी हे पुराण ऐकेल त्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल। त्याचे पुण्य कधीच संपणार नाही। 7 जन्मांपर्यंत, जन्मजन्मांपर्यंत तुमचे हे पुण्य तुमच्या जवळच राहील। जसे हरतालिकाचे पुण्य तुमच्या जवळ राहते तसे हे पुण्य सुद्धा जवळ राहील। या व्रतचरणामुळे धन मिळते, धान्य मिळते, सुखाची प्राप्ती होते, वंशाची वृद्धी होते, आयुष्य लाभते, आरोग्य मिळते, स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। विद्यार्थ्यांना जर मुलं हुशार नसणार तर आईने ऐकायचे हे पुराण आणि विद्यार्थ्यांना विद्या मिळते, त्यांना धन मिळते, पुत्र नसाल त्यांना पुत्र मिळते। विधीपूर्वक सौभाग्यदायी कल्याणकारी व्रत अवश्य ऐकावे। या पुराणाच्या कथा नक्की ऐकाव्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व विद्यांची प्राप्ती होते। जे राज्य गमावून बसलेले आहे राजाला पुनश्च राज्याची प्राप्ती आहे, त्याने सुद्धा हे पुराण ऐकावे। ज्यांनी गतजन्मी व्रत केलेले नसतील, रोगग्रस्त असेल, दारिद्र्य असेल, जो निपुत्रिक आहे त्याने हे पुराण ऐकावे। कुणी एखादी स्त्री जर विधवा असेल, दारिद्र्य असेल, वंध्य असेल असे खात्रीने जर तिला असं वाटत आहे तर तिने हे पुराण ऐकावे। जे हे नवरात्र व्रत करणार नाहीत त्यांना ऐश्वर्य तरी कुठले मिळणार व स्वर्ग प्राप्ती तरी कुठली होणार। कोवळी बेलाची पाने रक्तचंदनाने माखून त्यांची भवानीची पूजा जो करेल तोच पृथ्वीवर राज्य करेल। जो सनातनी अशा कल्याणी देवीची आराधना करणार नसेल त्याच्या वाटेला केवळ दुःख वगैरे दारिद्र्य गोष्टी येणार। ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, इंद्र, अग्न, कुबेर, वरुण, सूर्य हे सुद्धा कामनापूर्तीसाठी नेहमी जिचे ध्यान करीत असतात, चंडिकेची आराधना करतात, अशी बुद्धी मनुष्याला का सुचत नाही। कोणत्या यज्ञ जरी असेल तरी स्वाहा स्वदा नामोच्चाराने देव पितर तृप्त होत असतात। मोठमोठे ऋषी मुनी सर्व यज्ञामध्ये याच मंत्रोच्चार करतात। जिच्या सत्तेने इच्छेने प्रजापती विश्व उत्पन्न करतो, विष्णू अनेक अवतार घेतो, शंकर शेवटी भस्म करतो, कल्याणदायिनीला मानव का भजत नाही। अति विशाल ब्रह्मदेवा, देव, मानव, नाग, पक्षी, गंधर्व, पर्वत, पिशाच कुणी असो भगवतीच्या शक्तीविना श्राद्ध सुद्धा घेऊ शकत नाही। मग त्या सकल कामना पूर्ण करणाऱ्या अशा भगवतीची सेवा कोण बरे करणार नाही। अरे राजा, पाप्यामधला महापापी सुद्धा जर नवरात्री व्रत करेल तो सुद्धा हे पुराण ऐकेल तो सुद्धा पवित्र होईल, या शंका नाही। याच विषयीची एक गोष्ट आहे ती ऐका। पूर्वी कोणी एकेकाळी कोसल देशात एक वाणी राहत होता। धनाचा अभाव असल्यामुळे तो नेहमी दुःखी असे। त्याला मुले बाळे भरपूर होती, पण सायंकाळी एक वेळेस अन्न मिळत असल्यामुळे ती भुकलेली असत। तो सुद्धा दिवसभर काम करून संध्याकाळी एकदाच जेवण करीत असे। तो धैर्यवान होता, विशेष म्हणजे धार्मिक प्रवृत्तीचा असून शांत, सदाचारी, सत्यवचनी असा होता। क्रोध, हेवा, उन्मत्तपणा त्याच्या ठिकाणी व्यक्त किंचित नव्हता। देवता व अतिथी याचे पूजन करून घरातल्या सर्वांची जेवणे झाली तर नंतर तो जेवत असे। त्याच्या अंगाच्या गुणामुळे लोक त्याला सुशील या नावाने सुशोभित करत असे। एकदा दारिद्र्यामुळे कंटाळून तो एका ब्राह्मणाकडे गेला। त्याला म्हणाला, अहो ज्ञानी ब्राह्मण देवता, आपण माझ्यावर दया करा। काय केल्याने माझे दारिद्र्य नष्ट होईल ते मला सांगा। मला फार मोठा संपत्तीमान होण्याची लालसा नाही, पण कुटुंब पोसण्या एवढे द्रव्य तरी मिळावे। माझे भुकेले मुले रडतात, त्यांना मुठभर खाऊन सुद्धा मी देऊ शकत नाही। मी घालून दिल्यामुळे माझा मुलगा रडत रडत घरी गेला, त्यामुळे द्रव्याच्या अभावी मनात जळत असतो। माझी मुलगी उपवर झाली आहे, पण जवळ पैसा नसताना मी तिचं लग्न करू शकत नाही, तिचे वय उलटून चालले। मी अशा चिंतेत असतो, तुम्ही जाणकार आहात, तेव्हा कृपा करून मला काहीतरी उपाय सांगा। तप, दान, व्रत किंवा मंत्र साधना असा काहीतरी उपाय सांगा। आपण कृपा कराल, माझ्या कुटुंबाचे पोषण करू शकेन तेवढे धन मला पुरेसे आहे। तुमच्यामुळे माझे कुटुंब सुखी होईल असे सांगून हात जोडून तो उभा राहिला।
पुढे म्हणाले. त्या ब्राह्मणाला त्याची दया आली. तो म्हणाला, अरे वाण्या, तू नवरात्रीचे व्रत कर, भगवती माताची उपासना कर, भगवतीचे हे पुराण ऐक, पूजा कर, नैवेद्यसहित हवन कर, जो वेद पारायण करण्याची शक्ती असेल तसे कर, होम हवन जप वगैरे हे पुराण श्रवण कर, ऐपतीनुसार कर, तुझे काम नक्की होईल. यापेक्षा श्रेष्ठ व्रत कोणतेही नाही. अरे हे व्रत पवित्र आणि सौख्यदायक आहे, अखंड सौभाग्य देणारे आहे, ज्ञानाची प्राप्ती देणार आहे, मोक्षी मिळवणार आहे, वंश वाढवणार आहे, वैरांचा नाश सुद्धा करणार आहे, लक्ष्मीची प्राप्ती करून देणार आहे. धन धान्य बरकती अफाट धनसंपदा, कुबेर देवताजवळ जशी धनसंपदा आहे तशी अफाट धनसंपदा मिळो असे मिळते ह्या श्रवणाने, वाचनाने, ऐकणाऱ्याने. जेव्हा पूर्वी राज्य सोडून वनात गेलेल्या रामाचा सीतेशी विरह झाला होता तेव्हा त्याने हेच व्रत आचरले होते. सीतेच्या विरहाने उद्विग्न झालेल्या त्याने विधी अनुसार नवरात्री व्रत रामाने करून देवीची पूजा केली. त्यामुळे पुढे महासागरावर सेतू उभारून मंदोदरीची पती रावण, महाबली, कुंभकर्ण, रावणाचा महापराक्रमी पुत्र इंद्रजित यांचा वध, विभीषणाला राज्य दिले आणि राज्यावर बसवले. मग सीतेसह वर्तमान अयोध्यात परतून राज्य गेले. अशा प्रकारे वैश्य नवरात्री व्रताच्या प्रभावामुळे राजा रामचंद्र सुखी झाला. राजा रामचंद्राने रामजीने सुद्धा नवरात्रीचे व्रत केले होते. तेव्हा व्यास म्हणाले, तेव्हा त्या वैश्याने त्या ब्राह्मणाला गुरु करून त्याचपासून मायाबीजाने युक्त असा मंत्र घेतला आणि मग फार प्रीतीपूर्वक त्याने नवरात्रीचे व्रत करण्यास आरंभ केले. अशी 9 वर्ष उलटली गेली. 9व्या वर्षी अष्टमीच्या दिवशी देवीने मध्यरात्रीच्या वेळी त्याला दर्शन दिले आणि अनेक वर देऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. तेव्हा जन्मजयाने कुतूहलाने विचारले, रामाने देवीचे व्रत कशा प्रकारे केले? राज्यभ्रष्ट होण्याला कारण काय? आता सीताहरण कशामुळे झाली? तेव्हा व्यास सांगू लागले, अयोध्येमध्ये पूर्वी दशरथ नावाचा राजा करीत होता. सूर्यवंशी असून देवा ब्राह्मणाचा मान ठेवीत असे. त्याला 4 पुत्र झाली. त्याची नाव राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी होती. रूपवान, गुणवान, पित्याप्रमाणे होती. कौशल्याचे पुत्र राम, कैकईचा भरत, सुमित्रेचे दोघे लक्ष्मण आणि शत्रुघ्न. लहानपणी 4 धनुर्विद्येत निपुण होते. त्याच्यावर राजाने सर्व संस्कार केले होते. एकदा विश्वामित्र ऋषी आले, त्यांनी यज्ञ रक्षणासाठी रामाची मागणी केली. तेव्हा तो 16 वर्षाचा होता. दशरथाने रामाबरोबर त्याचा भाऊ लक्ष्मण यालाही पाठवले. ते देखणे राजपुत्र विश्वामित्रसह चालते असता वाटेमध्ये त्यांनी भयंकर अशा ताटका राक्षणीचा वध केला. रामाने एकाच बाणाने तिला मारले. नंतर पुढे आश्रमात गेल्यावर सुबाह्य दैत्याला मारले. मारी चलीला तर बाणाच्या स्पर्शाने दूरवर फेकून दिले. अशा प्रकारे यज्ञाचे रक्षण करणाऱ्याचे महत्कार्य करून मग ते दोघंही विश्वामित्रसहित मिथिलीकडे निघाले. मार्गात त्यांना शापित अहिल्याचे शापमुक्त केली. नंतर फिरत फिरत ते मिथिलेत येऊन पोहोचले. तिथे स्वयंवर प्रसंगी रामाने जनकाने ठेवलेल्या शिवधनुष्याचा भंग केला आणि लक्ष्मीच्या अंशाने जन्मलेल्या सीताशी विवाह केला. जनकाने आपली उर्मिला नावाची दुसरी मुलगी लक्ष्मणाला दिली. जनकाचा भाऊ कुशध्वज याने त्याच्या 2 कन्यांचा विवाह भरत आणि शत्रुघ्न यांच्याशी लावून दिला. अशा तऱ्हेने 4 भावांचा विवाह मिथिलीतच झाला. जेव्हा ते अयोध्येत परतले तेव्हा राजाने ज्येष्ठ पुत्र रामचंद्र यांचा राज्याभिषेक करावा असे ठरवले. तयारी सुरू केली. तयारी होत असलेली पाहून कैकेयी राणीने पूर्वी दिलेल्या वरांची राजापाशी मागणी केली. एका वरापोटी भरताला राज्याभिषेक पाहिजे, दुसऱ्या वरापोटी रामचंद्राला वनवासात 14 वर्षासाठी पाठवावे अशी अटी तिने मान्य केला. रामचंद्राने पित्याचे वचन शिरोधार्य मानले आणि राक्षसींना भरलेल्या दंडक नावाच्या अरण्यात निघून गेले. त्याच्याबरोबर सीता, लक्ष्मण हे सुद्धा गेले. अयोध्येत दशरथ राजा पुत्राच्या विरहाने व्याकुळ झाला. त्याला पूर्वी श्रावणाने दिलेल्या शापाची आठवण झाली. अशा परिस्थितीत त्याने अंत झाला. नंतर आपल्या आईमुळे पिता मरण पावला असे जाणून रामाच्या राज्यावरील हक्क स्मरून वैभवशाली असे अयोध्याचे राज्य भरताने स्वीकारले नाही. तिकडे राम पंचवटीत राहत असताना रावणाची बहीण शर्पणखा राक्षसीन रामापाशी येऊन तिला त्याने वरावे असे हट्ट तिने धरला. तेव्हा लक्ष्मणाने तिला विरूप करून पाठवले. तिची तशी अवस्था पाहून महापराक्रमी असे भयानक राक्षस रामावर चालून आले. युद्धप्रसंगी रामाने खरासह सर्व राक्षसांना मारून टाकले आणि वनवासी मुनींना निर्भय केले. विरूप अशी शर्पणखा त्वरित लंकेत गेली आणि तिने रावणाला खरं दुष्यंत त्यांच्या वधासहित साध्यंत हकीकत सांगितली. ते ऐकून मुळाचा दुष्ट स्वभावी असा रावण संतापाने पेटून उठला. तसाच रथ जोडून तो मारीच राक्षसाच्या आश्रमी गेला. तिथे त्याने मारीच याला सोन्याच्या हरिणाचे रूप देऊन मारीच सीतेला मोहित पाडावी म्हणून रामाच्या आश्रमापाशी पाठवला. तेव्हा सीतेला भुलवावी या हेतूने सोन्याच्या हरिणाच्या रूपाने रामाच्या कुटीच्या आसपास सीतेच्या दृष्टीस पडावे या प्रकारे फिरू लागला. प्रबळ अशा दैवयोगामुळे त्याला पाहून जानकीने रामाजवळ हट्ट धरला की त्याने हरिणीला मारून त्यांचे कातडे आणून द्यावे. रामाने सुद्धा मुळीच विचार केला नाही. लक्ष्मणाला आश्रमात ठेवून ते धनुष्य बाण घेऊन हरणाच्या मागे धावला. तो राक्षसी मायेत निपुण असा मारीच रामाला भुलवीत फार दूरपर्यंत घेऊन गेला. जेव्हा तो बाणाच्या टप्प्यात
परत आला असे रामाला वाटले, तेव्हा त्याने अत्यंत रागाने एकाच बाणाने हरणीला घायाळ केले. आपले मरण ओळखल्यामुळे लक्ष्मणा धाव, नाही तर मी मरत आहे, अशी कृत्रिम आवाजाने हाक मारली. ती हाक खरीच रामाने मारली असे वाटून अत्यंत काळजीने तिने दिरीला सांगितले, लक्ष्मण, रघुनंदन मोठ्या संकटात सापडले असावे, तरी तुम्ही लगोलग याच्या साह्यासाठी निघा. तेव्हा लक्ष्मण तिला म्हणाला, मातेश्री, मी तुम्हाला या घोर अशा बरण्यात सोडून जाणार नाही. मी इथेच राहणार आहे, तुमचे रक्षण करणार आहे. मी आज्ञा मोडली तर होणाऱ्या परिणामाच्या भयाने मी तुम्हाला सोडून जाणार नाही. तुम्ही धीर धरा. रामाला मारील असा कुणी सुद्धा पृथ्वी तलावावर नाही. मी तुम्हाला टाकून जाणार नाही, असे बोलून लक्ष्मण बसूनच राहिला. व्यास सांगतात, राजा, दैव किती बलवान असते ते पा. दैवाच्या रेट्यामुळे ती जानकी अत्यंत सरळ स्वभावी असतानाही रडत रडत लक्ष्मणाला कठोर शब्दात म्हणाली, भाऊजी, मला ठाऊक आहे की तुम्हीचा माझ्यावर डोळा आहे आणि याच्यासाठी भरताने तुम्हाला आमच्याबरोबर पाठवलं आहे, पण तुम्ही लक्षात ठेवा की मी कुणी कुलटा स्त्रियांसारखी नाही. रामाचे जरी काही बरे वाईट झाले तरीही मी कामच्छाने अन्य पती करणार नाही. तसाच प्रसंग उभा राहिला. मी जीव देईन, या विधवेचे जीवन जगणार नाही. तुम्ही जा, अगर राहा, पण मी तुमचा हेतू जाणला आहे. मोठ्या भावाबद्दलचे तुमचे प्रेम कुठे नाहीसे झाले कोणे जाणे. असे हृदयाला घरे पाडणारे जानकीचे बोल ऐकून लक्ष्मणाला अति दुःख झाले. तो म्हणाला, अगे भूमिकन्यके, असे कठोर शब्द का तुझ्या तोंडून आज आले? यावर मला तर कोणीतरी भीषण संकटाची चाहूल वाटत आहे. एवढे सांगून तो उठला, तडक बाहेर निघून गेला. लक्ष्मण गेल्याबरोबर लगेच कपटी रावणाने तेथे भिक्षुकाच्या रूपात प्रवेश केला. सीतेने त्याला भिक्षुक समजून ती अर्घ्य भिक्षा घेऊन आली. तेव्हा तो दुष्ट नम्रतापूर्वक तिला विचारत झाला, अगे कमललोचनी, तू अशी एकाएकी वनात राहणारी आहेस, तरी कोण तुझे वडील, भाऊ, अगरपती कोण आहेत? हे सुंदरी, तू इथे अशी गोंधळलेल्या अवस्थेत का उभी आहेस? तुला राहावयाला एकदा महालच योग्य असताना मुनी पत्नीसारखी भयान अशा अरण्यात झोपडीमध्ये का राहतेस? तुझे रूप सौंदर्य तर कोणीही देवकन्येला लाजवेल असे आहे. तेव्हा त्या मंदोदरीच्या पतीला खरोखरच याचक समजून ती सांगू लागली, अयोध्याचे जे महाराज दशरथ आहे, त्याच्या 4 पुत्रांपैकी सर्वात थोरले श्री रामचंद्रजी माझे पती आहेत. कैकईने हट्टाने मागितलेल्या वरामुळे माझे पती वनवासात स्वीकारून लक्ष्मणासमोर 14 वर्षासाठी आलेले आहेत. मी सीता नावाची जनकाची मुलगी आहे. शिवधनुष्याचा भंग केल्यामुळे माझा विवाह त्याच्याशी झाला. त्याच्या बाहुबळाच्या आधारावरच मी निर्भयपणे या अरण्यात राहते. त्यावेळी एका सोन्याच्या हरिणाच्या शिकारीसाठी गेले आहेत. माझा धीर लक्ष्मण सुद्धा आता त्याच्या मागे गेला आहे. त्याच्या बाहुबळावर विस्वंबून मी असते, असा माझा सर्व वृत्तांत तुम्हाला सांगितला आहे. तर आता माझे पती भावाचं आले की तुमचा सत्कार करील. संन्याशी विष्णू स्वरूप असतो असे मानले जाते, म्हणून मी तुमची पूजा केली. पण या राक्षसांनी भरलेल्या निबिड अशा अरण्यात तुम्ही संन्यासी स्वरूपात भिक्षा मागत का फिरत आहोत? तुम्ही मला सत्य ते सांगा. त्यावर तो रावण उतरला, अगे हंस नयनी, मी मंदोदरीचा पती, लंकेचा अधिपती, असे रूप तुझ्यासाठीच मी घेऊन आलो आहे. रूप सुंदरी बहिणीने सुचवल्यामुळे मी इथे आलो आहे. तिच्याकडे कळले की खरं दूषण जनस्थान मारले गेले, तर तू आता या मानवी पतीला सोड आणि मला पती म्हणून स्वीकार कर. तुझा पती तर राजवियन आहे, म्हणून निर्बल झाल्यामुळे वनवासात राहतो. तू मला मंदोदरीपेक्षाही प्रिय अशी पटराणी होऊन राहा. हे तन्वंगी, मी तुझा दास आहे आणि तू माझी स्वामिनी होऊन राहा. मी त्रिभुवनातील एकूण एक लोकपालांना जिंकणारा, पण यावेळी तुझ्या पाया पडतो की जानकी, माझा हात हाती घे आणि मला सनात कर. मी यापूर्वी तुझ्यासाठी तुझ्या पित्याजवळ मागणी घेतली होती, पण त्याने त्या अगोदरच स्वयंवर योजले होते, पण जाहीर केला होता. त्या रुद्रधनुष्याच्या भीतीने मी स्वयंवरात गेलोच नव्हतो, पण अद्यापही माझे मन तुझ्यातच गुंतलेले आहे. मी विरहाने व्याकुळ झालो. तुझ्या वनवासाचे वृत्त समजल्यामुळे केवळ तुझ्या आकर्षणाने मी इथे आलो आहे. तर आता कमनीय बांधाच्या स्त्रिये, माझ्या श्रमाचे तू सार्थक कर. असे ते रावण आणि लक्ष्मणाचे असे हे जे भाषण आहे ते असं चालू राहिले. मग व्यास म्हणाले, रावणाचे ते उद्धट भाषण ऐकून जानकी भीतीने थरथर कापू लागली. तरी मनाशी मोठा धीर करून ती म्हणाली, अरे पुलिस्त कुलोत्पणा, तू काम वासनेने पछाडलेला आहेस. तू हे काय बोलतो आहेस? आता तू मुकाटपणे लंकेला परत जा, नाही तर मग राम तुला मारतील. मी कुणी जवाल स्त्री नाही, जनक राजाच्या कुळातील आहे. माझ्यामुळे तुझे मरण निश्चित ओढवेल. असे सांगून ती आत हवनकुंडापाशी जाऊन बसली आणि लोकविजयी रावणाला जा जा असे सांगू लागली. तेव्हा मात्र रावणाने आपले मूळ स्वरूप प्रकट केले. आत जाऊन त्या
भयभीत सीतेला बळजबरीने कुटी बाहेर आणले. ती राम हे राम लक्ष्मणा धावा अशी हाका मारत असतानाच तिला रथात बसवून भरघावेने वेगाने तो निघून गेला. वाटेमध्ये अरुणाचा मुलगा जटायू याने त्याला अडवले. त्या दोघांमध्ये मोठे युद्ध झाले, पण त्याने जटायूला जायबंदी केला. जानकीला लंकेत घेऊन गेला. तेथे त्याने तिला अशोक वनामध्ये ठेवली आणि तिच्यावर पहारा करण्यासाठी राक्षसीने नेमल्यानंतर त्याने राम साम दाम वगैरे मार्गाने तिला वश करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु तो त्याला बदली नाही. राम जेव्हा मरीचीला मारत परत फिरला तेव्हा त्याने लक्ष्मणाला येताना पाहिलं. त्याने विचारले की अरे तू हे भलतेच काय केले? सीतेला एकटीला सोडून का आलास? त्या पाप्याची हाक ऐकून फसलास की काय? असे रामाने एकोपाठोपाठ विचारलेले प्रश्न ऐकून लक्ष्मण एवढा म्हणाला, प्रभू सीतामाईने मला काही वेडेवाकडे बोल ऐकवले म्हणून दुर्दैवाने मला येथे येणे पडले. मग घाईघाईने दोघे आश्रमात गेले. पाहतात काय जानकी नव्हती. राम अतिशय चिंतातूर झाला होता. लक्ष्मण तिला शोधित निघाला. त्याने वाटेत मरणोमुख झालेला जटायू दिसला. तो कसा बसा श्वासोश्वास करीत होता. त्याने रामाला सांगितले, जानकीला रावण उचलून घेऊन गेला आहे, त्याच्याशी युद्ध केले पाहिजे. मग त्या दुष्टाने मला मारले. एवढे सांगून होताच त्याचे प्राण गेले. रामाने जटायूचे अंत्यसंस्कार स्वतः केले. लक्ष्मणासह तो पुढे निघाला. वाटेत एक कबंध नावाच्या मस्तकाविरहित दैत्याला मारून शापमुक्त केले. त्याने सांगितल्याप्रमाणे रामाने पुढे सुग्रीवशी मैत्री केली. सुग्रीवचा भाऊ वीर आली याला मारून राज्य सुग्रीवला दिले, पण जानकीला सोडवण्यासाठी मदत करायची अशी अट मात्र घातली. त्यावेळी नेमका पावसाळा सुरू झाल्यामुळे नगराबाहेर प्रसव नावाच्या पर्वतावर ते दोघी भाऊ राहिले. तिथे तो जानकीला कशी मुक्त करावी याचा विचार करीत होता. एकदा तो निराश होऊन भावाला म्हणाला की लक्ष्मणा, कैकेयीचे मनोरथ सफल होतील असे चिन्ह दिसतात. जर जानकी मिळाली नाही तर मी प्राण सोडीन आणि अयोध्येत परत जाणार नाही. माझे राज्य गेले, वनवासी झालो, वडिलांचे छत्र हरपले, पण पत्नीचा विरह नशिबी आला. हे दुष्ट दैव मला छळत आहे. आणखी यापुढे माझ्यासमोर कोणते ताट वाढून येणार आहे कोणे जाणे, असा राम लक्ष्मणाला म्हणाला. लक्ष्मणा, दैवाची गती कुणालाच कळली नाही. आता आमची गत काय होईल ते ठाऊक नाही. अरे आपणाला सुदैवाने मनुच्या वंशात जन्म मिळाला, तर पूर्वजित कर्मयोग्यामुळे वनवासाचे दुःख कपाळी आले. बरे, तू सुद्धा सर्व राज्य सुख टाकून माझ्या मागोमाग दुर्दैवाने आलास, तर आता तूही दुःख भोग. आपल्या साऱ्या कुळात माझ्यासारखा दुःखी कुणीच निपजला नसेल. माझ्याप्रमाणे दारिद्र्य हतबल सुद्धा कोणीही नसेल, होणार देखील नाही. अशा असहाय्य परिस्थितीमध्ये मी काय करू? धनसंपदा नाही, सेनाबल नाही, तुझ्याशिवाय कुणी साथी नाही. मी राग तर कुणावर करणार नाही. इंद्रासारखे वैवन्य संपराज्य एका क्षणात हातून निष्ठून जाईल. वनवासी झालो. खरोखर विद्यार्थ्याचे हेतू कोण झाले? तारुण्य सुलभ स्वभावाप्रमाणे सीता आमच्याबरोबर आली. तिच्या नशिबात क्रूर दैवाने केवढे भयंकर दुःख उत्पन्न करून ठेवले. हे पतिव्रतेचे दिवस रावणाच्या कैदेत कसे जात असतील. मी माझ्यावर एवढे एकनिष्ठेने प्रेम करते की रावणाच्या कुठल्याही भूलथापांना ती बळी पडणार नाही. ती स्वैरचारी नाही. जर रावणाने सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर ती जीव देईल, आणि जर तसे घडले तर मीही जिवंत राहणार नाही. निश्चित समतीच्या विना जगण्यात तरी काही अर्थ नाही. असे बोलून राम हताश होऊन बसला होता. त्याची ती अवस्था पाहून लक्ष्मण त्याला धीर देत म्हणाला, हे अजान भाऊ, असा घाबरू नका, धीर सोडू नका. मी एकटाच त्या नीच राक्षसाला मारून सीतेला आणेन. काळ अनुकूल प्रतिकूल कसाही येवो, जे धैर्य सोडित नाही तेच खरे धैर्यधर आहे. अस्थिर बुद्धीचे लोक वैभवापाठोपाठ संकटे आले की डळमळतात. संयोग वियोग दैवाधीन आहेत. जर हा देव असिद्ध आपल्या स्वाधीन नाही तर दुःख तर कशाचे करायचे. असा राज्य त्याग वनवास सीतेचा विरह झाला तर तशाच योग्य समयी संयोगसुद्धा घडेल. हे सीताकांत आलेला प्रसंग भोगल्याशिवाय सुटका नसते, म्हणून दुःखी होऊ नका. सैन्यांमध्ये मोठे मोठे वानर आहेत. ते चारी दिशांना जाऊन जानकीचा शोध लावतील, मार्गातील परिस्थितीचा विचार करून आणतील आणि तेथे जाऊन पराक्रम करून पाप्यांचा वध करून जानकीला घेऊन येतील. किंवा आणखी एक मार्ग आहे, तो असा की आपण भरत शत्रुघ्न यांना सैन्यासह बोलावून घेऊन शत्रूंचा निपात करू शकू. असा शोक करण्याचे काहीच कारण नाही. एकच रथ असताना रघुने सर्व दिशांना विजय मिळवला होता. मग त्याच्यात वंश असेल, तू का दुःखी होतोस? मी एकटा सुद्धा सर्व देव दैत्य यांना जिंकण्यासाठी पुरे आहे. तू जोडीला असताना रावणाचे परिपत्य करणे ही मोठी कठीण गोष्ट आहे. रघुनंदन, याशिवाय आपण जनक महाराजांना मदतीसाठी बोलून घेऊया. दुराचारी देवशत्र रावणाला मारू. सुखामागून दुःख, दुःखामागून सुख ठेवलेच आहे. चाकाच्या आर्याप्रमाणे सुख दुःख अशाप्रमाणे फिरत असतात. जो अस्थिर मनाचा असतो तो सुख दुःखाच्या प्रसंगी डगमगून जातो, सुखी होत नाही.
प्रभू एकेवेळी अशी आली की इंद्र पद्यूत झाल्यामुळे नहुषांची इंद्रपती स्थापना सर्व देवतांनी केल्यामुळे दुःखी झाला होता. अज्ञातवास पत्करून कमळाच्या देठामध्ये कितीतरी वर्ष लपून राहिला होता. इंद्राणीचा भोग घेण्याची इच्छा केली. ब्राह्मणाचा अपमान केला म्हणून अगस्त्य मुनीच्या शापाने नहुष अजगर होऊन पडला होता. तेव्हा रामा, तू सर्वज्ञ आहेस. दुःख प्रसंगी असा शोक करीत नशिबाला दोष देऊ बसू नका. उलट अशा प्रसंगी बुद्धिमान पुरुषाने मनपूर्वक प्रयत्नाची कास करून मन घट्ट केले पाहिजे. अरे भाग्यवंत, तू सर्व जाणणारा सामर्थ्यवान असून कुण्या एखाद्या अज्ञानी सामान्य माणसाप्रमाणे का दुःखी होतोस? व्यास म्हणाले, लक्ष्मणा जेव्हा अशा प्रकारे निरनिराळे उदाहरण दिली तेव्हा मग रामचंद्राचा शोक दूर झाला आणि मग नारदाची रामाशी भेट, रामाला नवरात्री व्रत करण्याचा उपदेश, रामाकडून रावणाचा वध. व्यास पुढे म्हणाले, अशा प्रकारे ते दोघी भाऊ वार्तालाप करीत होते. तेवढ्यात आकाश मार्गाने तेथे नारद मुनी प्रकट झाले. त्याच्या हातून वीणा होती आणि मुखाने बहुत्र तंदर सामज्ञान चालू होते. त्याने पाहून रघुनाथ उठून उभा राहिला आणि मग हात जोडून स्वागत केले. अर्घ्य, पाय धुवायला पाणी दिले, यथासांग पूजन केले. नारदांनी अनुज्ञा दिल्यावर त्याच्यासमोर मर्यादा राखून बसला. नारदांनी त्याच्या चित्रागस्त चेहरा पाहून बोलावयास आरंभ केले आणि ते म्हणाले, रामा, तू एखाद्या सामान्य मानवासारखा दुःखी का होतस आहे? जानकीला त्या पापी रावणाने पळवली ही गोष्ट मला ठाऊक आहे. मी स्वर्गात असे ऐकले की रावणाचा अंत जवळ आल्यामुळे त्याला अशी बुद्धी सुचली, दुर्बुद्धी. रामा, तुझा जन्म मुळी रावणावधाच्या उद्देशाने झाला. याच कारणामुळे त्याला जानकीला पळवण्याचे कृत्य केले आहे. पूर्वी एका जन्मात हीच सीता एक मुनिकन्या होती. ती त्या वनामध्ये तप करीत असलेली अशी रावणाच्या दृष्टीस पडली. त्यावेळी हे राघवा, रावणाने आपल्याशी लग्न करण्यासाठी तिला फार आग्रह केला, परंतु तिने त्याला झिडकावले होते. त्याने रागाच्या भरात तिच्या केसांना धरून ओढली. तिने त्यावेळी देहत्याग करावा असे विचार केला आणि रावणाला शाप दिला. अरे दुष्ट पापी, आम्ही पुनश्च तुझा नाश करण्यासाठी म्हणून या पृथ्वीवर जन्म घेईन असे बोलून तिने प्राण त्याग केला होता. मग पुढे योग्य समय आला तेव्हा ती लक्ष्मीच्या अंशाने पुन्हा जन्मास आली आणि त्या राक्षसनाचे तिचे हरण केले. खरे म्हणजे कुळाच्या नाशासाठी त्याने पुष्पमाला समजून जणू नागिनच गळ्यात घातली आहे. रामा, तुझा जन्म राक्षसाचा विनाश व्हावा या हेतूने झालेला आहे. देवांनी प्रार्थना केल्यामुळे खरे तर हा जन्म असताना हरीच्या अंशातून जन्मला आहे. तू धीर सोडू नकोस. धार्मिक पण परस्वाधीन सीता अहोरात्री तुझे चिंतन करीत काळ कंठित आहे. स्वतः इंद्राने तिला कामधेनूचे दूध पिण्यासाठी पाठवले होते. ती पिऊन भूक व तहान यावर विजय मिळवून राहिली आहे, हे मी पाहिले आहे. रामा, आता मी तुला दैत्यांचा नाश करण्याचा उपाय सांगतो. श्रेष्ठ असा अश्विन चैत्र महिना आता जवळ आलेला आहे, तर तेव्हा तू नवरात्री व्रत कर. 9 दिवस उपवास कर. भगवतीची पूजा कर. जप हवन केल्यामुळे सर्व यश मिळेल. भगवतीच्या संतोष निमित्त यज्ञ पशूंचा बळी दिल्यामुळे तुझे सामर्थ्य शत्रुगुणित होईल. पूर्वी हेच व्रत विष्णू शंकर यांनी केले होते. ब्रह्मदेव इंद्र यांनी हे व्रत आचरले होते. सुखी मनुष्याने सुद्धा कल्याणकारी नवरात्र व्रत केले पाहिजे. तसेच अभागी मनुष्याने तर अवश्य केले पाहिजे. मी तुला निसंशय सांगत आहे, हेच व्रत विश्वामित्र, भृग, वशिष्ठ यांनी पण केले होते. जेव्हा बृहस्पतीची पत्नी चंद्राने पळवली होती तेव्हा देवगुरुने सुद्धा हेच व्रत केले होते. तू सुद्धा रावणाच्या नाशासाठी हे व्रत कर. वृत्तासुराच्या वधासाठी इंद्राने, त्रिपुर नाशासाठी शंकराने हे व्रत केले, मधुदैत्याच्या नाशासाठी हरीने हे व्रत केले. तेव्हा हे रामा, तू सुद्धा उत्साहपूर्वक हे नवरात्रीचे व्रत कर. रामाने विचारले, हे दयानिधी, ही कोणती देवी? तिचे महात्म्य कोणते? तिची उत्पत्ती कुठून झाली? तिचे नाव काय? तिचे गाव काय? तिचे व्रत करण्याची पद्धत काय? अशी असेल मला समजावून सांगा, कारण तुम्ही सर्व जाणत आहात. रामाच्या या प्रश्नाने नारदांनी उत्तर दिले, राघवा, नीट ऐक. ती आद्या सनातनी शक्ती नित्य आहे. तिची पूजा केल्यावर दुःखांचा नाश होतो. तिचे पुराण श्रवण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ब्रह्मदेवासकट सर्व जीवांची तीच मूळ कारण आहे. तिच्या विना कुणी साधी हालचाल करू शकत नाही. माझ्या पित्याजवळ असलेली निर्मिती शक्ती तीच आहे. विष्णूची पालन शक्ती तीच आहे. रुद्राची संहार शक्ती सुद्धा आदी माया, आदी जगदंबा तीच आहे. जे काही आहे ह्या ब्रह्मांडामध्ये तर ती आदिशक्ती, आदी माया, आदी जगदंबा माताच आहे. तिनेच उत्पन्न केलेले आहे. तिला कोण उत्पन्न करणार? आरंभी जेव्हा ब्रह्मा, रुद्र, विष्णू, सूर्य, इंद्र, देव एवढेच नव्हे तर पृथ्वीवर अस्तित्वात नव्हती, पर्वतही नव्हते, असे सर्व शून्यमय होते, तेव्हा ती निराकार रूपात शक्ती आदी पुरुषासह विराजमान होती. नंतर ती सगुण रूपिणी झाली. जगाला तिने उत्पन्न केले. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना निर्माण केले आणि सर्व प्रकारची शक्ती दिली.
तिला जाणले तर प्राणी संसाराच्या बंधनातून सुटतो. तीच वेदांची आधीपासून आदिवेदांची जन्मदात्री अशी परमाशक्ती आहे, परमाविद्या आहे हे समजून घे. ब्रह्मदेवासहित सर्वांनी गुण कर्मानुसार तिची असंख्य नावे कल्पली आहेत. ती किती म्हणून सांगू. आकारापासून तर अ अक्षरापर्यंत तर श अक्षरापर्यंत सर्व वर्णांपासून आरंभ होणारी तिची नावे आहेत. राम म्हणाला, हे देवर्षी, मला तिची पूजाविधी थोडक्यात सांगा, म्हणजे मी श्रद्धेने तिची आराधना पूजा करीन. नारद सांगू लागले, आता आधी एक समतल अशी जागा जगदंबेची प्रतिष्ठान कर. विधीनुसार नवरात्र व्रत कर. स्वतः या कर्मासाठी आश्चर्य होईन. देवकार्य पार पडण्यासाठी मी ही आतुर होईन. वाच म्हणाले. नारदाच्या सांगण्याप्रमाणे रामाने देवी व्रताची तयारी केली. एक सुंदर असे सिंहासन पर्वतावर रामाने उपवास केला आणि हवन बलिदानसह देवी भगवतीची आराधना केली. नारदाचे मार्गदर्शन दोघांना भावांना होत होते. अशा नवरात्री काळात अष्टमी तिथीला मध्यरात्री ती देवी भगवती तेथेच प्रकट झाली. तेव्हा सिंहावर आरूढ झाली आणि पर्वत शिखरावर उभी राहून ती त्या दोघा भावांना म्हणाली, अरे दीर्घ भाऊ रामा, तुझ्या व्रताने मी प्रसन्न झाले आहे. जी इच्छा असेल मनात ते वर मागून घे. रावणाचा वध व्हावा इच्छेने देवगणांनी विनवणी केली, म्हणून तू नारायणाच्या अंशाने श्रेष्ठ अशा मनूच्या वंशात अवतार घेतला. यापूर्वी मासाच्या रूप घेऊन आणि भयंकर अशा राक्षसाचा वध करून देवाच्या हितासाठी वेदांचे रक्षण केले होते. देवाचे पालन करण्यासाठी तू कासवाचा देह धारण केला. मंदार पर्वत पाठीवर उचलला. तेव्हा मग समुद्र घुसळून देवकार्य पार पाडले. हिरण्यक्ष राक्षस मारण्यासाठी डुकराचे शरीर धारण केले. दातांवर पृथ्वी उचलून त्याला मारलेस. नरसिंहाचा अवतार घेऊन प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी हिरण्यकश्यपूला मारले. तसेच वामन रूप घेऊन राजा बळीची फसवणूक केली. एकदा तू देवकार्यासाठी इंद्राचा धाकटा भाऊ झाला होता. तूच विष्णूच्या अंशाने जमदग्नीचा पुत्र झाला आणि क्षत्रियांना शासन केले. ब्राह्मणांना पृथ्वीचे दान दिलेस. त्याप्रमाणे यावेळी तू दशरथ राजाचा पुत्र म्हणून जन्माला आलास आणि रावणावधासाठी देवांनी तुला विनवले आहे. देवाच्या अंशाने जन्मलेले सर्व महाबली शासन वानर तुला सहाय्य करतील. यांना मी माझ्या शक्तीचा पुरवठा करेन. तशा शेषनागाच्या अंशाने उत्पन्न झालेला लक्ष्मण रावणाच्या पुत्राचा मेघनादाचा वध करीन. या निष्पापा यात तू शंका करू नको. आणि चैत्रातील नवरात्रीमध्ये सुद्धा भक्तिभावाने माझी आराधना करीत जा. पापी रावणाला मार. नीतीने राज्याचा भोग घे. 11,000 वर्षापर्यंत राज्य कर. त्यानंतर पुन्हा तुझ्या लोके स्वर्गात जाशील. असा वर देऊन देवी गुप्त झाली. रामालाही मोठा आनंद झाला. मग व्रताची समाप्ती केली. विजयादशमीला पुढे निघाला. त्याच्या पाठोपाठ सुग्रीवाची अतिप्रचंड वानराची सेना निघाली. परमाशक्तीने अनुग्रहित केलेला असा तो रामचंद्र भावासह दक्षिण समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन पोचला. तिथे त्याने समुद्रावर मूल बांधला आणि देवीच्या वैरी रावण मारला. त्यामुळे रामाची कीर्ती नेहमीच गायली. देवीच्या चरित्रलीला जो भक्तियुक्त अंतकरणाने ज्या या कथा ऐकेल तो अनेक प्रकारचे उत्तमोत्तम भोग भोगेल. धन धान्य यश कीर्ती मान सन्मान प्रतिष्ठा सर्व मनोकामना पूर्ण. आणि 60,000 यज्ञ एक अक्षरामागे 60,000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल असे पद प्राप्त करतील. तशीच इतर अनेक मोठमोठी पुराणे आहेत तर या भागवतीच्या तुलनेमध्ये कमीच पडतील. असे हे दुर्गा पुराण सर्वात श्रेष्ठ असे दुर्गा पुराण. ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य असेल त्यालाच हे पुराण ऐकायला मिळेल. तर हे असे दुर्गा पुराणातले हे रामाने नवरात्रीची कशी पूजा आराधना केली देवीची तरी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली. किती वर्षाच्या मुलीचे पूजन करायचे हे संपूर्ण माहिती सांगितली. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे दुर्गा पुराण आवडलं असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझं हे पुराण ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. जय माता दी. शेअर करायला विसरू नका. शेअर नक्की करा व्हॉट्सअप ग्रुपवर. जय माता दी.